नमस्कार. माझ्या अंतरंग चॅनल करता मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि माझ्या चॅनलवर प्रेम करणारा सर्वांना धन्यवाद देते. तर मी अनेक प्रकारचे अनुभव जीवनाशी निगडीत घडलेल्या घटना आपणासमोर व्यक्त करत असते. तसेच माझ्या विद्यार्थ्यांशी निगडीत काही घटना घडल्या असल्या त्या देखील मी आपणाला सांगत असते. तर या बघता त्याबद्दल मी सर्वांचे सर्वात प्रथम धन्यवाद मानते, आभार व्यक्त करते. तर असं झालं की एक घटना म्हणजे खरं माझ्या मनात ती सांगायची नव्हती, परंतु सांगतेच. एक अशी बाई माझ्या ओळखीतली जवळचीच, आणि तिच्यासोबत मी तिच्या माहेरी जाते. म्हणजे तिला अडचण होती माहेरी तिकडं जाण्यासाठी, गाड्यांची वाहतुकीची व्यवस्थित सोय नव्हती, म्हणून खास तिच्या आईला बघण्यासाठी मी गेले. आईला बघण्यासाठी गेले म्हणजे ती आजारी असल्यामुळं तिला बघण्यासाठी गेली. आता बघा, तिथं आम्ही गेल्यानंतर जो असतो तो बघा, पाहुण्यांच्याकडे गेल्यावर योग्य तो पाहुणचार वगैरे आपला केला जातो, तसा आमचा देखील झाला. तिच्या आईला बघितलं, तिनं काहीतरी आईला खायला वगैरे करून घेतलं होतं, ते पण दिलं आणि थोडा वेळ आम्ही आराम केला. तर तिची आई म्हणाली, जा आता मळ्यात नाही जा फिरून, मास्तरीन बाईला मळा दाखव ना. मग आम्ही दोघी मिळून तिच्यासोबत आणि तिच्या भावासोबत मळ्यात गेलो. आता तिचा भाव असा की एकदम चांगला, म्हणजे बिचारा शेती पण करत होता आणि नोकरी पण करायचा छोटीशी. परंतु या भावाला या सगळ्या मिळून 4 बहिणी होत्या. असो, आता विषय असा आहे की या 4 बहिणी म्हणजे स्वतः काम करून खायचं आणि स्वतःचा संसार चालवायचा, अशा प्रकारच्या परिस्थितीत लग्न करून दिलेल्या. भावाला पण काय अशी फारशी चांगली नोकरी वगैरे होती अशातला भाग नाही, परंतु त्याला शेती करून आणि ती नोकरी करून त्याचं छान भागत होतं आणि तो सुखी समाधानी संसार करत होता. आता आम्ही मळा बघत बघा एका कांद्याच्या रोप्याजवळ गेलो आणि त्याला इतके छान छान कांदे, मोठे मोठे, आणि राख वगैरे टाकलेली असं भुसभुशीत जमीन, आणि इथून तिथून मोठा होता तो कांद्याचा वापा. तर आम्ही बघायला लागलो. तिनं 1-2 कांदे, जे पाती म्हणतात त्यांना ना, त्या कांद्याची पात उपडून बघितली, रोप उपडून बघितलं कांद्याचं, तर मोठे मोठे कांदे असे लागलेले. मग तिनं सलगच उपटायला सुरुवात केली, कारण कांदे काढायलाच आले होते, आणि इतके उपटून घेतले. शेवटपर्यंत ती एक लाईन सलग उपटत गेली आणि त्याचं ओझं तिला जाणार नाही इतकं तिनं ते भरून घेतलं, एका पोत्यात घातलं आणि भावाला म्हटली उचलू लाग. उचललं ते पोतं आणि डोक्यावर घेऊन ती आली. आता बघा, मी ॲक्टिवा घेऊन गेलेली, ते पोतं ॲक्टिवावर मध्ये पायात जर ठेवलं तर काय परिस्थिती होणार आहे तुम्हीच विचार करा. तर जाऊ दे तिकडं, आता काय बोलता येणार नाही, म्हणून मी काय केलं, मी काहीच बोलले नाही. तिच्या घरी आले तर तिची आई म्हणाली, काय गं म्हटली लेकी, कशाला गं एवढं कांदं घेऊन निघालीस, तुझ्या भावाची तेवढी परिस्थिती आहे का गं, प्रत्येक जर पोरीला जर एवढं कांदं देईन म्हटलं त्याला काय राहील का. जरा घर चालवून तुम्हाला 4-4 देऊन आणि जरा विकलं तर 2 रुपये त्याला येतील, त्याच्या संसाराला लावायला होतील. बापरे, एवढी काय तिची आई बोलली. आणि त्या बिचारीनं बापरे 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 असा धिंगाणा घातला, काय बोलायची सोयच नाही. म्हणाली, तुम्ही असेच आहात तसेच आहात, बहिणी म्हटल्यावर तुम्हाला आवडत नाहीत, बहिणींना काय द्यायचं म्हटल्यावर तुमचा हात उचलत नाही. आता ती हात उचलत नाही हा शब्द मी सांगते, पण तिनं त्या हाताला भरपूर यथेच्छ विशेषणं लावली. म्हटलं बाई, हे काय बरोबर नाही, आपण हिच्यासोबत येऊन फसलोच म्हटलं. मग कसं तरी ते मिटवलं. त्याच्यातले कांदे म्हटलं कमी कर बाई, मला तर काही घेता येणार नाही. मग तिनं कमी केले, पण कसे केले सांगते, माझ्या पायात व्यवस्थित बसतील एवढं तिनं टाकलं आणि राहिलेलं मोठ्या पिशवीत भरून ती माझ्या मागं मांडीवरती ती पिशवी घेऊन बसली. असो, पण तिनं ते कांदे घेतले. आता तुम्ही म्हणाल, घे ना, भांडे ना, तिच्या आईबरोबर भांडली असेल, भावाबरोबर, जे काय असेल ते घडलंच. तर तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेताय. तर मनाला म्हणजे कसं सांगते, एक तर तो भाऊ पण गरीब होता, बहिणींनी सपोर्ट केला पाहिजे. वडिलांची काही इतकी इस्टेट नव्हती की बहिणींना सगळ्यांना
त्याच्यातली वाटणी द्यावी, बरोबर. आणि आपण थोडा विचार करायचा. आपली नणंद आली की आपण तिला असे अगदी मोठे पोते भरून सगळं शेतात पिकलते नेजा नेजा म्हणतो का? किंवा नोकरीला असलो तरी चला आली माझी नणंद, चला मला आता 50-60 हजार रुपये पगार आहे, त्यातलं 10,000 नंदेला देऊन टाका, असं कोण करतं का? आपण जर या गोष्टी करत नाही तर इतरांनी त्या कराव्या ही अपेक्षा कशाला करायची सांगा. आता ते कांद्याचं भांडण त्यांचं मिटलं नाही. नंतर ते इतकं वाढलं की आई म्हटली तर आमच्या घरी येऊ नकोस, माझ्या मातीला पण येऊ नकोस, अशी ती म्हणाली. इतकं ते फोनवरून नंतर भांडण असं झालं आणि ते कांदे घशाच्या खाली कसे उतरले असतील असं मला तरी वाटत होतं. मग झालं आता तिच्यासोबत फक्त त्या कांद्यासाठी आई पण बोलत नाही, भाऊ पण बोलत नाही, बहिणी पण तिला विचारत नाहीत. त्या कांद्याचं रामायण महाभारत इतकं झालं तर कशाला आणायचं हो. मी म्हणते एवढं मन जे म्हणतात ते इतकं मन घाणेरडं करून त्या गोष्टी आणायच्या. हां, भाऊ आपल्या आईला सांभाळतोय ना, ठीक आहे बाबा, आपण सांभाळतोय म्हटल्यानंतर समाधानानं परत यायचं. मला तुमचं काही नको. बघा पूर्वीच्या बायका म्हणतात आम्हाला तुमचं काही देऊ नका, तुमच्या घरला आलो तर तांब्याभर पाणी द्या. जावाभावांना घेऊन आले माहेरी तर कुठल्या जावाभावांनी नावं ठेवता कामा नये. ही ग्रामीण भागातली पद्धत आहे, ती पण ग्रामीण भागातलीच आहे. परंतु काही माणसं प्रचंड स्वार्थी असतात. त्यांना स्वतःच्या स्वार्थापुढं नाती गोती काही दिसत नाही. त्यांना दिसत असतो तो फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ. तर अशा माणसांशी कसं डील करायचं? यांना आपण बदलू शकत नाही ना. ते बदलतात, स्वतः बदलत नाहीत आणि इतरांनी जर काही चांगलं सांगायला गेलं तर ते ऐकत नाहीत. मग बघा अशा लोकांना नाती तुटली, भाव तुटला तर ते बहिणीची पण ती तशीच वागत असणार. मी बहिणीला हे दिलं तर बहिणीने मला ते का दिलं नाही, कळालं का? तर असे विषय असतात. तर असे विषय ना मला दिसले तर मी आवर्जून माझ्या चॅनेलवर मांडल्याशिवाय राहत नाही. हे विषय खरोखर खटकणारे विषय आहेत आणि या विषयांमुळं ना एक प्रकारचं कुटुंबातलं वातावरण दूषित होतं, एक प्रकारे नात्यातलं अंतर पडतं आणि ते अंतर पण पुढं पडत जाऊन अगदी दूषित होऊन जातं वातावरण. तर असं कुणी वागू नये. आता तिला मी नंतर बोलले की बाई असं तू वागलीस, ते चुकीचं वागलीस ते. पण तिनं मला बरोबर सांगितलं, म्हणाली मॅडम तुम्ही नोकरीला आहात, तुम्हाला भरपूर पगार आहे, तुमचं सगळं चांगलं आहे म्हणून तुम्हाला दुसऱ्यांच्या अडचणी दिसत नाहीत.